नमस्कार. लायब्ररी सायन्स सेटनेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये फेब्रुवारी 2013चा थर्ड पेपर सॉल्व करून घेणार आहोत. त्यातला फर्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणता ऑर्डिनल स्केलद्वारे मोजमाप करू न शकतो? कधीही एक्झामला गेल्यावर क्वेश्चन हा व्यवस्थित वाचा की नेमकं त्यांनी विचारलं काय आहे. तर आपल्याला कधी कधी कन्फ्युजन होतं आणि आपल्याला काय असं वाटतं की ऑर्डिनल स्केलद्वारे काय मोजता येते असा क्वेश्चन आहे. पण क्वेश्चन तसा विचारलेला नाहीये. क्वेश्चन असा विचारलेला आहे, खालीलपैकी कोणता ऑर्डिनल स्केलद्वारे मोजमाप करू न शकतो? तर त्याचा आन्सर आहे डी, धर्म. धर्म हा काय करता येत नाही, ऑर्डिनल स्केलद्वारे मोजता येत नाही. वय, वार्षिक उत्पन्न आणि ग्रेट पॉइंट एव्हरेज हे आपण काय करू शकतो, ऑर्डिनल स्केलद्वारे मोजू शकतो. परंतु धर्म हे आपल्याला मोजता येत नाही, स्केलद्वारे ऑर्डिनल स्केलद्वारे मोजता येत नाही. म्हणून याचा आन्सर आहे डी. पुढचा क्वेश्चन पहा. डेटाबेस व्यवस्थापनाची टिंबटिंब ही पद्धती लवचिक असली तरी अधिक क्लिष्ट आणि तार्किक पण आहे. काय विचारलेलं आहे त्यांनी? डेटाबेस व्यवस्थापनाची टिंबटिंब ही पद्धती लवचिक असली तरी अधिक क्लिष्ट आणि तार्किक पण आहे. तर त्याचा आन्सर आहे बी, नेटवर्क डेटाबेस व्यवस्थापन पद्धती. आन्सर बी, नेटवर्क डेटाबेस व्यवस्थापन पद्धती. ही पद्धती कशी असते? अधिक तार्किक आणि अधिक क्लिष्ट. याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक्स मध्ये लक्षात ठेवायचं, अधिक क्लिष्ट आणि अधिक तार्किक कोणती पद्धती आहे? नेटवर्क डेटाबेस व्यवस्थापन पद्धती. तर जे ए दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय आहे? हायरार्किकल डेटाबेस व्यवस्थापन पद्धती. याच्यामध्ये काय असते? वृक्ष रचना असते. कोणत्या पद्धती, कशा पद्धतीची असते ती रचना? वृक्ष रचनाप्रमाणे असते. त्याचा आन्सर आहे, आता या क्वेश्चनचा आन्सर काय आहे? बी, अधिक क्लिष्ट आणि अधिक तार्किक नेटवर्क डेटाबेस व्यवस्थापन पद्धती. पुढचा क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 3. जोड्या लावायला सांगितल्यात आपल्याला त्यांनी. तर त्याचा आन्सर आहे डी. डी आन्सर आहे त्याचं. CDS-ISI. CDS-ISI कशाचा आहे? युनेस्कोचा आहे. CDS-ISI युनेस्को. त्याच्यानंतर संजय डेसिडॉक, ग्रंथालय निस्केअर आणि मैत्रेयी CMC. पुन्हा सांगते, CDS-ISI युनेस्को, संजय डेसिडॉक, ग्रंथालय निस्केअर, मैत्रेयी CMC. या जोड्या लावण्यासाठी दिलेला आहे की कोणत्या गोष्टी कुणी काढलेल्या आहेत. म्हणजे CDS-ISI हे कोणी काढलेलं होतं? तर युनेस्को यांनी. संजय डेसिडॉक ने हे केलेलं आहे. ग्रंथालय निस्केअर आणि मैत्रेयी ही संकल्पना CMC यांनी काढलेली होती. ग्रंथालय सॉफ्टवेअर कोणी काढलेलं होतं? तर CMC निस्केअर. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 4. बायनरी अंक पद्धतीत 4 हा अंक टिंबटिंबने दर्शवला जातो. मग याच्यामध्ये काय करायचंय? हा क्वेश्चन येतो सेटला आणि नेटला, एक तरी क्वेश्चन याच्यावर असतो. त्याच्यामुळे बायनरी अंक पद्धतीत आपल्याला अंकपाठ करण्याऐवजी ते कसे काढले जातात हे लक्षात ठेवायचे. तर यामध्ये एक ट्रिक्स आहे. आपण आता समजा आपल्याला 4चा काढायला सांगितलेला आहे, तर त्याचा आन्सर आहे सी, 100. आन्सर नंबर सी, 100. पण हा काढला कसा हे पाहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? 1, 2 आणि 4. आता इथे मी छोटंच घेते. याच्यामध्ये पुढे असं करता येते 1, 2, 4. त्याच्यानंतर 8, 8 बे दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32. असं जेवढे अंक मोठे दिले जातात असं त्याची फोड करून आपल्याला करायचं आहे. मग असे 2 अंक बघायचे की त्याची बेरीज, जो अंक विचारलेला आहे, ज्या अंकाचा आपल्याला बायनरी सिस्टम्स काढायला सांगितलेला आहे त्याची बेरीज तेवढी यायला पाहिजे. मग आपल्याला कशाचा काढायचा आहे? 4चा. मग इथे 4 अंक आहे, कारण 2 आणि 1 किती होतो? 3. आपल्याला कितीचा काढायचा आहे? 4चा. तर मग आपल्याला काय करावं लागेल? 4च्या खाली आपल्याला 1 लिहायचं आणि बाकीचे जे अंक असतात तिथे काय करायचं? 0 0 लिहायचं. म्हणजे किती झाला आन्सर? किती आलं? 100. आता याच ऐवजी जर तुम्हाला 5चं जर काढायला सांगितलं असतं तर कसं काढलं असतं?
5चं काढायचं असतं तर काय केलं असतं, 5चा आला असता 101, कारण त्या 1च्या ठिकाणी आपण काय केलं असतं, 1 लिहिलं असतं. म्हणून याचा आन्सर काय आहे, आन्सर आहे सी 100. आणि तुम्हाला मी काढूनही दाखवलेलं आहे की ते कसं केलं जातं. 2ची फोड 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16 अशा प्रकारे करायचं. आता 5चा असेल तर 5चा किती येणार, मग 101 हा येणार. पुढचा क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 5. टिंबटिंब हे ओपन सिस्टम इंटरकनेक्शन यांच्यासाठी उपलब्ध केले गेले. तर त्याचा आन्सर आहे ए, नेटवर्किंगच्या प्रमाणीकरणासाठी. नेटवर्किंगच्या प्रमाणीकरणासाठी ओपन सिस्टम इंटरकनेक्शन उपलब्ध केले गेले. हा ओपन सिस्टम इंटरकनेक्शन हे देखील लक्षात ठेवायचंय. असा देखील क्वेश्चन येऊ शकतो की नेटवर्किंगच्या प्रमाणीकरणासाठी काय उपलब्ध केले गेले, तर असं येणार. त्याचा आन्सर काय येणार मग, ओपन सिस्टम इंटरकनेक्शन. आणि याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय, टिंबटिंब हे ओपन सिस्टम इंटरकनेक्शन उपलब्ध केले गेले. तर कशासाठी केले गेले, नेटवर्किंगच्या प्रमाणीकरणासाठी. क्वेश्चन हा व्यवस्थित वाचा आणि त्यापासून सब क्वेश्चन काही तयार होतो का ते देखील लक्षात घ्या. चला आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. स्पॅनिंग बाबतचे क्वेश्चन नंबर 6. स्पॅमिंग बाबतचे खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे, तर त्याचा आन्सर आहे सी. आन्सर आहे सी. स्पॅमिंग हे जाहिरातीसाठी खर्चिक आन्सर आहे सी. स्पॅमिंग हे जाहिरातीसाठी खर्चिक बाब आहे. हे काय आहे, चुकीचं आहे. त्यांनी काय विचारलेलं आहे, स्पॅमिंग बाबतचे खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे, तर काय असत्य आहे, स्पॅमिंग हे जाहिरातीसाठी खर्चिक बाब आहे का. म्हणजे याचा आन्सर काय असेल, स्पॅमिंग हे कसं असेल, जाहिरातीसाठी खर्चिक नसेल. आणि इथे काय दिलेलं आहे, खर्चिक आहे. मग ते काय आहे, चुकीचं आहे. मग असा देखील क्वेश्चन येऊ शकतो की स्पॅमिंग बाबतचे काय बरोबर आहे, तर काय येणार मग त्याच्यामध्ये, स्पॅम हे अंकीय संदेश यंत्रणेचा दुरुपयोग आहे. हे देखील बरोबर आहे. म्हणजे स्पॅम बद्दलची माहिती सांगितलेली आहे आपल्याला. त्याचबरोबर ईमेल स्पॅमचा सर्वज्ञात प्रकार आहे. सी ते काय होतं, चुकीचं होतं. आणि डी काय होतं, उत्पादकतेच्या रासाच्या स्वरूपात स्पॅमिंग खूप खर्चिक पडते. हे देखील काय आहे, बरोबर आहे. पण याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन काय विचारला होता की या बाबतीत असत्य उदाहरण कोणतं आहे, तर त्याचं आन्सर काय होतं, सी. काय आन्सर आहे, सी. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. सीपीएम हे टिंबटिंब आहे, तर त्याचा आन्सर आहे काय आहे, सीपीएम. त्याचा आन्सर आहे बी. सीपीएम हे प्रकल्प व्यवस्थापन तंत्र आहे. काय आहे, सीपीएम हे प्रकल्प व्यवस्थापन तंत्र आहे. आणि त्यांनी हे ड्यू पॉन्ट यांनी काढलं होतं. कोणी काढलं होतं, ड्यू पॉन्ट यांनी ही संकल्पना विकसित केलेली होती. ही संकल्पना कोणी विकसित केली होती, ड्यू पॉन्ट यांनी विकसित केलेली होती. सीपीएम ही संकल्पना ड्यू पॉन्ट यांनी विकसित केलेली होती. आणि ते काय आहे, एक प्रकल्प व्यवस्थापन तंत्र आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. हजबर्गचा 2 घटक सिद्धांत खालीलपैकी कशाशी संबंधित आहे, तर त्याचं आन्सर आहे कशाशी संबंधित होता, तर तो प्रेरणेशी संबंधित होता. त्याचा आन्सर आहे डी, प्रेरणा. हजबर्गचा 2 घटक सिद्धांत हा प्रेरणेशी संबंधित आहे. तर याच्यामध्ये अजून बघा कोणते होते प्रेरणेशी संबंधित, तर डग्लस मॅकग्रेगर यांची थेरी एक्स आणि थेरी वाय हे देखील कशाशी संबंधित आहे, प्रेरणेशी संबंधित आहे. हा देखील क्वेश्चन खूप वेळा आलेला आहे की थेरी एक्स आणि थेरी वाय ही कशाशी संबंधित आहे, तर प्रेरणेशी संबंधित आहे. आणि त्याच्याशी संबंधित हा क्वेश्चन होता, हजबर्गचा 2 घटक सिद्धांत खालीलपैकी कशाशी संबंधित आहे, तर त्याचा आन्सर आहे डी, प्रेरणा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्रॅनफिल्ड अभ्यास हे टिंबटिंबचे उदाहरण आहे. क्रॅनफिल्ड अभ्यास हे टिंबटिंबचे उदाहरण आहे.
तर त्याचा आन्सर आहे बी, प्रायोगिक संशोधनाशीचं उदाहरण आहे. क्रॅनफिल्ड अभ्यास हे प्रायोगिक संशोधनाचे उदाहरण आहे. ही चाचणी कधी सुरू झाली होती तर 1957 ते 1962. 1957ला या चाचणीची सुरुवात झाली होती आणि 1962ला या चाचणीचा काय होता, अहवाल प्राप्त झाला होता. ही चाचणी संपूर्ण झालेली होती. हा देखील क्वेश्चन लक्षात ठेवा, तुम्हाला येऊ शकतो. कधी सुरुवात झाली होती तर क्रॅनफिल्ड अभ्यास हे प्रायोगिक संशोधनाचे उदाहरण आहे आणि त्याची सुरुवात 1957 ते 1962 रोजी झालेली होती. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 10. स्वतंत्र चलाद्वारे हस्तक्षेप केला जाणाऱ्या गटाला टिंबटिंब म्हणतात. बघा, एकाच विषयी विचारलेला आहे. या आधीचा क्वेश्चन असा होता की क्रॅनफिल्ड अभ्यास हे कशाचे उदाहरण आहे, तर त्याचा आन्सर होतं प्रायोगिक संशोधन. आणि असं विचारलेली व्याख्या आहे, स्वतंत्र चलाद्वारे हस्तक्षेप केला जाणाऱ्या गटाला काय म्हणतात, तर त्याचा आन्सर आहे ए, प्रायोगिक गट. स्वतंत्र चलाद्वारे हस्तक्षेप केला जाणाऱ्या गटाला प्रायोगिक गट असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा, सहजपणे निवडता येणाऱ्या किंवा स्वयंस्मृतीने उपलब्ध झालेल्या किंवा उपलब्ध असलेल्या व्यक्तीमधून निवडलेल्या नमुन्याला टिंबटिंब असे म्हणतात. तर त्याचा आन्सर आहे बी, सोयीस्कर नमुना निवड. त्याचा आन्सर आहे बी, सोयीस्कर नमुना निवड. सहजपणे निवडला येणाऱ्या आणि स्वयंस्मृतीने जे उपलब्ध होतात किंवा उपलब्ध असलेल्या व्यक्तीमधून एखादी व्यक्ती निवडायची, त्याला काय म्हणतात, सोयीस्कर नमुना निवड. म्हणजे आपल्या सोयीप्रमाणे काय करायचं, निवडायचं, त्यालाच काय म्हणतात, सोयीस्कर नमुना निवड. आता याचा जे पर्याय आहे ए, साधा यादृच्छिक नमुना निवड, याच्यामध्ये काय पाहिलं जातं तर निवड आणि पसंती. याच्यामध्ये काय पाहिलं जातं, याच्यामध्ये काय पाहिलं जातं तर निवड आणि पसंती. एखादी निवड पाहिली जाते आणि पसंती कोणाला आहे या गोष्टीचा विचार साधा यादृच्छिक नमुना निवडमध्ये केली जाते. आणि सोयीस्कर नमुना निवडमध्ये काय पाहिलं जातं की स्वयंस्मृतीने कोण पुढे येतात किंवा उपलब्ध असलेल्या व्यक्तीमधूनच एकाला निवडलं जातं. तर आन्सर नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 12. उत्तरदात्याने निवडलेल्या पूर्व प्रश्नाच्या उत्तरानुसार पुढील विविध प्रश्नांकडे निर्देश करणाऱ्या प्रश्नाला टिंबटिंब असे म्हणतात. त्याचा आन्सर आहे डी, कॉन्टिजन्सी प्रश्न. हा आलेला एक क्वेश्चन खूप वेळा येतो, इम्पॉर्टन्स क्वेश्चन आहे, आयएमपी क्वेश्चन आहे, तुम्ही नीट लक्ष द्या. उत्तरदात्याने निवडलेल्या पूर्व प्रश्नाच्या उत्तरानुसार पुढील विविध प्रश्नाकडे निर्देश करणाऱ्या प्रश्नालाच काय म्हणतात, कॉन्टिजन्सी प्रश्न असे म्हणतात. म्हणजेच उत्तरदात्याने एखादा जो पूर्व प्रश्न निवडला असतो त्या पूर्व प्रश्नाचं जे उत्तर दिलं असतं आणि त्या उत्तरानुसारच काय केलं जातं, आपण अधिक पुढचे प्रश्न निर्देश करतो. त्या उत्तरानुसारच आपण विविध प्रश्न पुढचे निर्देश करतो, त्यालाच काय म्हणतात, कॉन्टिजन्सी प्रश्न असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 13. AACR2च्या नियमानुसार मिनिस्ट्री ऑफ फायनान्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची नोंद टिंबटिंब अशी होईल. AACR2 तुम्हाला माहित असेल, AACR2चा फुल फॉर्म काय आहे तर अँग्लो अमेरिकन कॅटलॉगिंग रूल्स 2. याची स्थापना कधी झाली होती तर 1978ला. याची जी पहिली आवृत्ती होती ती 1967ला झाली होती, प्रकाशित झाली होती. आणि AACR2ची आवृत्ती 1978 साली झालेली होती. मग त्याच्यानुसार कशी येणार त्याची नोंद, तर त्याचा आन्सर आहे ए, इंडिया मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. आणि या गोष्टीची सुरुवात कधी झाली होती, 1978 साली झालेली होती. 1978. AACR2च्या नियमानुसार मिनिस्ट्री ऑफ फायनान्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची नोंद टिंबटिंब अशी होईल. कशी होईल तर इंडिया मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. कारण हा एक कशाचं उदाहरण आहे, आपल्या AACR2च्या नियमामधील 10 संस्था, मिनिस्ट्री हा जो घटक आहे त्याच्यानुसार हे उदाहरण घेतलेलं आहे की एखादी संस्था असेल
गव्हर्नमेंटची जी एखादी संस्था असेल, सरकारी नियम असेल, तर आपण त्याची नोंद कशा प्रकारे करतो, तर इंडिया मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, म्हणजेच आधी देशाचं नाव घेतलं जातं, नंतर संस्थेचं नाव घेतलं जातं. AACR2चं कळलं का? हा देखील क्वेश्चन महत्वाचा आहे. AACR2ची प्रथम आवृत्ती कधी आली होती? 1967 ला पहिली आली होती आणि दुसरी 1978. AACR2चा फुल फॉर्म अँग्लो अमेरिकन कॅटलॉगिंग रूल्स 2. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 14. खालील घटकांची योग्य क्रमानुसार रचना करा. त्याचा आन्सर आहे डी. डी आन्सर आहे. आन्सर नंबर डी आहे. तर काय येणार त्याच्यामध्ये? आन्सर नंबर डी मध्ये पहिल्यांदा काय येणार? सेकंड. म्हणजेच पहिल्यांदा आपल्याला काय येणार? गृहीतकरण टप्पा, अनुभवाधारित टप्पा पहिल्यांदा येणार. अनुभवाधारित टप्पा, अनुभव हे महत्वाचे असतात. त्याच्यानंतर गृहीतकरण टप्पा, गृहीत धरावं लागतं एखाद्या गोष्टीला. त्याच्यानंतर निगमनात्मक टप्पा आणि चौथं तपासणी टप्पा. पुन्हा एकदा सांगते, आपल्याला हे सिक्वेन्स नुसार लावायचंय. तर त्याचं पहिल्यांदा काय येणार आहे आपल्याला? अनुभवाधारित टप्पा, त्याच्यानंतर येणार आपल्याला गृहीतकरण टप्पा, त्याच्यानंतर येणार निगमनात्मक टप्पा, त्याच्यानंतर येणार आहे तपासणी टप्पा. पहिल्यांदा आपल्याला एखादी गोष्ट अनुभवाधारित घ्यावी लागते, अनुभवानुसार नंतर त्याचं गृहीतकरण ठरवावं लागतं, गृहीत धरावं लागतं. त्याच्यानंतर निगमनात्मक टप्पा येतो आणि चौथं काय? ज्या गोष्टी आपण केलेल्या आहे त्या गोष्टींचा अहवाल म्हणजेच तपासणी टप्पा. आपण जे संशोधन करतो किंवा एखादी गोष्टीचं आपल्याला हे संशोधन जरी केलं तर आपल्याला वायवा द्यावा लागतो. त्याच्यामध्ये आपण कोणत्या गोष्टी कशा प्रकारे केलेल्या आहे हे देखील सांगावं लागतं. त्या प्रकारचाच हा प्रश्न आहे की कोणता घटक आधी घेतला जातो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 15. ॲन्युअल रिव्ह्यू ऑफ इन्फॉर्मेशन सायन्स अँड टेक्नॉलॉजी 1966 मध्ये प्रथमतः कोणी प्रकाशित केले? तर त्याचा आन्सर आहे ए. त्याचा आन्सर आहे बी. अमेरिकन सोसायटी ऑफ इन्फॉर्मेशन सायन्स. आन्सर काय आहे? बी. अमेरिकन सोसायटी ऑफ इन्फॉर्मेशन सायन्स, ASIS. अमेरिकन सोसायटी ऑफ इन्फॉर्मेशन सायन्स. हा फुल फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो की ASIS चा फुल फॉर्म सांगा. तर हा फुल फॉर्म देखील या क्वेश्चन मध्ये बघा 2-3 क्वेश्चनची तयारी होते. एक म्हणजे अॅन्युअल रिव्ह्यू ऑफ इन्फॉर्मेशन सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे कोणी प्रकाशित केलंय? तर ASIS यांनी, अमेरिकन सोसायटी ऑफ इन्फॉर्मेशन सायन्स यांनी. त्याचबरोबर कधी प्रकाशित झालं होतं ते क्वेश्चन मध्येच दिलेलं आहे. 1966 रोजी प्रकाशित झालेलं होतं. आणि प्रथमतः कोणी प्रकाशित केलं होतं? तर अमेरिकन सोसायटी ऑफ इन्फॉर्मेशन सायन्स यांनी प्रकाशित केलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 16. अक्षरांच्या स्वरूपातील आणि स्थिर चित्रित माहिती सादर करण्यासाठी हायपरटेक्स्ट टिंबटिंबचा वापर करतात. त्याचा आन्सर आहे सी. हायपरलिंक. अक्षरांच्या स्वरूपातील स्थिर चित्रित माहिती सादर करण्यासाठी हायपरटेक्स्ट हायपरलिंकचा वापर करतात. कशाचा वापर करतात? हायपरलिंकचा वापर करतात. त्याचबरोबर आता हायपरलिंक जे आहे त्याच्यामध्ये कोणी विकसित केलं होतं? तर HTTP यांनी. HTTPचा विकास कोणी केला होता? टिम बर्नर्स-ली यांनी केला होता. आणि क्वेश्चन काय होता? तर अक्षरांच्या स्वरूपातील स्थिर चित्रित माहिती सादर करण्यासाठी हायपरटेक्स्ट कशाचा वापर करतात? तर हायपरलिंकचा वापर करतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 17. राउटर. तर राउटर्स काय आहे? तर राउटर्स विषयी कोणतं विधान योग्य आहे? काय करतात? नेमकं राउटरचं काम काय आहे? अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. तर त्याचा आन्सर आहे डी. राउटर काय करतात? तर दूरसंचार नेटवर्क्समध्ये माहिती संच डेटा पॅकेट पुढे पाठवतो. राउटरचं काय कार्य आहे? दूरसंचार नेटवर्क्समध्ये माहिती संच डेटा पॅकेट पुढे पाठवतो.
तर राउटरचा प्रथम वापर, या राउटर विषयी ऑनलाईन माहिती सुद्धा खूप काढलेली आहे. मी ज्यावेळेस ऑनलाईन माहिती काढली त्यावेळेस कळलं की ह्याच्यामध्ये नेमकं काय. तर राउटरचा वापर प्रथम अर्पानेट यांनी केला होता. अर्पानेटमध्ये राउटरचा प्रथम वापर कुठं झाला होता, तर अर्पानेटमध्ये झाला होता. अर्पानेटमध्ये राउटरचा प्रथम वापर झाला होता, केला होता त्यांनी. आणि राउटरचं कार्य काय होतं, तर दूरसंचार नेटवर्कमध्ये माहिती संच किंवा डेटा पॅकेट पुढे पाठवण्याचं काम कोण करतंय, तर राउटर करतंय. त्याचबरोबर एक क्वेश्चन आलेला आहे की राउटरच्या आयड्यांना काय म्हणतात. हा क्वेश्चन याआधी आलेला आहे, तर तोही मी तुम्हाला सांगते. तर राउटरच्या आयड्यांना गेटवेज असं म्हणतात. नीट लक्ष द्या, हा क्वेश्चन येऊ शकतो. राउटरच्या आयड्यांना काय म्हणतात, तर राउटरच्या आयड्यांना गेटवेज असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 18. टिंबटिंब ही ग्रंथालयासाठीची ओपन सोर्स प्रणाली नाही. तर त्याचा आन्सर आहे डी. लिपसूट ही काही नाहीये, ओपन सोर्स प्रणाली नाही. मग कोणकोणत्या आहेत ओपन सोर्स प्रणाली. ग्रीनस्टोन, तर ग्रीनस्टोन ही डिजिटल पण आहे, डिजिटल ग्रंथालय पण आहे. त्याचबरोबर न्यूजनलीप, न्यूजनलीप हे कोणी विकसित केलं होतं, तर विरज सोल्युशन यांनी केलं होतं. द्रुपल सुद्धा काय आहे, एक ओपन सोर्स प्रणाली आहे. याचा आता तुम्हाला उलटा अभ्यास, नीट लक्षात ठेवा. हा क्वेश्चनला मी सुद्धा चुकले होते ज्यावेळेस मी स्वतः डीपमध्ये स्टडी केलेली नव्हती. कारण मला क्वेश्चनचा अर्थ कळणं आणि क्वेश्चन कसा विचारला आहे हे कळणं खूप महत्त्वाचं आहे. नीट क्वेश्चन विचारा, लक्ष द्या. क्वेश्चन असा विचारला होता की ओपन सोर्स प्रणाली कोणत्या नाहीत. मग एकच आन्सर आहे त्याचं, लिपसूट. लिपसूट ह्या काय नाही आहेत, ओपन सोर्स प्रणाली नाही. मग ओपन सोर्स कोणकोणते आहेत असा जर क्वेश्चन विचारला तर मग त्याचा आन्सर काय येणार, ABC आर करेक्ट. मग कोणकोणत्या, ग्रीनस्टोन, न्यूजनलीप आणि द्रुपल ह्या काय आहेत, ओपन सोर्स प्रणाली आहेत. आणि लिपसूट ही काय आहे, ओपन सोर्स प्रणाली नाही. त्याचबरोबर अजून कोणकोणत्या आहेत ओपन सोर्स प्रणाली, तर PHP ही देखील ओपन सोर्स प्रणाली आहे. त्याच्यानंतर कोहा, कोहा हे देखील काय आहे, ओपन सोर्स प्रणाली आहे. त्याच्यामुळे ओपन सोर्स कोणकोणते आहेत हे एक लिस्ट करून तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तर आन्सर क्वेश्चन काय होता, टिंबटिंब ही ग्रंथालयासाठीची ओपन सोर्स प्रणाली नाही. त्याचा आन्सर आहे डी, लिपसूट. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 19. POP म्हणजे, POP म्हणजे काय, तर त्याचा आन्सर आहे डी, पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल. POPचा फुल फॉर्म काय आहे, पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल. त्याचबरोबर अजून एकदा क्वेश्चन येऊ शकतो, तर त्याचा आन्सर असं पण येऊ शकतो, पॉइंट टू पॉइंट प्रोटोकॉल. याचा आन्सर काय आहे, क्वेश्चन नंबर 19. POP म्हणजे पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल. आन्सर नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 20. खालीलपैकी कोणते माहिती साधन जैविक शास्त्रातील संशोधन अहवाल मोफत उपलब्ध करतात. याआधी हा क्वेश्चन आलेला आहे. त्याचा आन्सर आहे ए, पबमेड. पबमेड हे माहिती साधन काय करतंय, तर जैविक शास्त्रातील जे जे संशोधन अहवाल आहेत ते कशा प्रकारे मोफत उपलब्ध करण्याचं काम करतात. कोण, पबमेड. पबमेड हे माहिती साधन जैविक शास्त्रातील जे काही अहवाल आहेत, संशोधन अहवाल आहेत ते मोफत उपलब्ध करण्याचं काम करतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 21. कीबोर्डवरील खालीलपैकी कोणती बटणे एकत्रित वापरल्याने संगणक पुन्हा सुरू होतो. त्याचा आन्सर आहे सी, कल्टर प्लस अल्ट प्लस डिल. हे 3 बटणं एकत्र वापरल्याने काय होतं, संगणक पुन्हा सुरू होण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे संगणक काय होतो, पुन्हा सुरू होतो. आन्सर नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 22. टिंबटिंब पायरीचा संशोधनाच्या नियोजनामध्ये समावेश नसतो. तर त्याचा आन्सर आहे डी, मेटा विश्लेषण करणे. आन्सर काय आहे, डी, मेटा विश्लेषण करणे. कारण तुम्हाला माहित असेल संशोधनाच्या पायरीमध्ये संशोधनीय समस्येचा शोध घेणे हे तर मस्ट आहे, हे तर घेतलाच पाहिजे. त्याचबरोबर समस्याचं विधान केल्याशिवाय आपण संशोधन करूच शकत नाही.
त्यानंतर संशोधनाचा आराखडा आपल्याला तयार करावाच लागतो, पण मेटा विश्लेषण करणे हे संशोधनाच्या नियोजनामध्ये याचा समावेश नसतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 23. डेल्फी तंत्र खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? त्याचा आन्सर आहे सी, भविष्यवेध. डेल्फी तंत्र हे कशाशी संबंधित आहे? डेल्फी तंत्र तर भविष्यवेध यांच्याशी संबंधित आहे. डेल्फी तंत्र हे भविष्यवेध याच्याशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 24. माहिती संप्रेषणाची सुरुवातीची प्रारूपे खालीलपैकी कोणत्या पर्यायावर आधारित होती? माहिती संप्रेषणाची जी काही सुरुवातीची प्रारूपे होती तर कशावर आधारित होती ती? त्याचा आन्सर आहे ए, लासवेल प्रारूप. माहिती संप्रेषणाची सुरुवातीची प्रारूपे कशावर होती? लासवेल प्रारूप यावर आधारित होती. जी काही माहिती संप्रेषण होतं त्यांची जी सुरुवातीची प्रारूपे होती तर कशावर होती? लासवेल प्रारूप या पर्यायावर आधारित होती. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 25. निर्माता ते उपभोक्ता या माहिती प्रवाहाच्या प्रक्रियेला काय म्हणतात? निर्माता म्हणजे जो निर्माण करणारा आणि उपभोक्ता म्हणजे काय? तो ज्या माहितीचा उपभोग जो घेणार आहे त्याला काय म्हणतात? उपभोक्ता असे म्हणतात. तर निर्माता ते उपभोक्ता या माहितीच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर त्याचा आन्सर आहे बी, माहिती हस्तांतर. या निर्माता ते उपभोक्ता या माहितीचा प्रवाहाची जी प्रक्रिया असते त्याला माहिती हस्तांतर असे म्हणतात. म्हणजे माहिती देण्याची प्रक्रिया जी सुरू असते त्यालाच काय म्हणतात? माहिती हस्तांतर असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 26. माहिती ही असंरचित आणि विशिष्ट असते हे विधान कोणी केले? कोणतं विधान? माहिती ही असंरचित आणि विशिष्ट असते हे विधान कोणी केले? तर त्याचा आन्सर आहे बी, फिटस मॅशलॉप. यांनी काय केलं होतं? यांनी कोणतं विधान तयार केलं होतं? तर माहिती ही असंरचित आणि विशिष्ट असते. त्यात अजून एक मी सांगते, मिरर इन द डार्क हे देखील कोणी केलं होतं? कांटच यांनी केलं होतं. अशा एक एक छोटी छोटी उदाहरणं आपण वेगवेगळ्या पेजवर तुम्ही लिहून ठेवले की कोणते कोणते विधान कोणी केले होते तर तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल आणि लक्षात राहायला देखील सोपं जाईल. त्यामुळे वेगवेगळं जर तुम्ही सिस्टमॅटिक जर वेगवेगळ्या पेजवर लिहून ठेवलं की समजा हे विधान यांनी लिहिलेलं आहे, मग मिरर इन द डार्क हे कोणी लिहिलेलं आहे? क्वेश्चन नंबर 27. जोड्या लावायला सांगितलेल्या आहे त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे? पहिल्यांदा की जोड्या लावा. त्याचा आन्सर आहे ए आन्सर आहे. अस्लिम प्रोसिडिंग, एमरॉड, पुन्हा DOAJ, ओपन ॲक्सेस जनरल, थॉम्सन रुटर्स, वेब ऑफ सायन्स आणि एल्जेवियर सायन्स डायरेक्ट. एल्जेवियर सायन्स डायरेक्ट. पुन्हा एकदा सांगते अस्लिम प्रोसिडिंग्स, एमरॉड, DOAJ, ओपन ॲक्सेस जनरल, थॉम्सन रुटर्स, वेब ऑफ सायन्स आणि एल्जेवियर सायन्स डायरेक्ट. एल्जेवियर सायन्स डायरेक्ट. याच्यामध्ये तुमची 4 क्वेश्चनची तयारी होते, कारण आता जो क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला जास्त जोड्या लावायचे क्वेश्चन्स विचारले जात नाही, छोटे छोटे क्वेश्चन्स विचारले जात आहेत. या मी 2019चा जो मी क्वेश्चन पेपर स्वतः मी दिलेले आहे सेट एक्झाम त्या दृष्टिकोनातून मी सांगते. त्याच्यामुळे याच्यामध्ये तुमचे 4 क्वेश्चनची तयारी होऊ शकते की अस्लिम प्रोसिडिंग्स हे कोणी केलेलं आहे? तर एमरॉड यांनी केलेलं आहे. DOAJ काय आहे? ओपन ॲक्सेस जनरल आहे. थॉम्सन रुटर्स काय आहे? तर वेब ऑफ सायन्स यांनी तयार केलेलं आहे आणि एल्जेवियर सायन्स डायरेक्ट. आन्सर नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 28. स्थान यादीचे महत्त्व कमी होत आहे. कारण स्थान यादीचे महत्त्व कमी होत आहे त्याचं कारण काय आहे? तर त्याचा आन्सर आहे सी, तालिकेमध्ये ई बुकचा समावेश होत आहे. त्याच्यामुळे काय होत आहे? स्थान यादीचं महत्त्व कमी होत आहे. कारण ई बुक्स म्हणजे काय? जे ऑनलाईन असतात.
इलेक्ट्रॉनिक बुक म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे असतात, त्याच्यामुळे ई बुकचा समावेश आपण कशामध्ये करू शकत नाही, स्थान यादीमध्ये करू शकत नाही. म्हणूनच स्थान यादीचं महत्त्व कमी होण्याचं कारण काय आहे, तर तालिकेमध्ये ई बुकचा समावेश होत नाही, म्हणून काय होत आहे, स्थान यादीचं महत्त्व कमी होत आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 29. प्रलेखाचा विषय दर्शवण्यासाठी मार्कमध्ये कोणता टॅग वापरला जातो? प्रलेखाचा विषय दर्शवण्यासाठी मार्कमध्ये कोणता टॅग दर्शवला जातो? त्याचा आन्सर आहे बी 6xx. आन्सर आहे बी 6xx. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही व्यवस्थित माहित पाहिजे तुम्हाला 0 कशासाठी आहे, 1 कशासाठी आहे. तर विषयासाठी काय आहे, 6xx आहे. आणि 0 कशासाठी आहे, मग नियंत्रित संज्ञेसाठी. नियंत्रित संज्ञा 0 नियंत्रित संज्ञा. एक मुख्य नोंद. व्यवस्थित लक्ष द्या. 0 नियंत्रित संज्ञेसाठी आहे. एक मुख्य नोंदीसाठी 1 हा टॅग वापरला जातो. 1xx हा टॅग वापरला जातो. त्याच्यानंतर 3 भौतिक वर्णनासाठी वापरला जातो. 3 हा टॅग भौतिक वर्णनासाठी वापरला जातो. त्याच्यानंतर 4 माला, 5 टिपा क्षेत्रासाठी 5 हा टॅग वापरला जातो. आणि 6 हा तुम्हाला आता सांगितला प्रलेखाचा विषय दर्शवण्यासाठी कोणता वापरला जातो, तर 6xx वापरला जातो. पुन्हा एकदा सांगते. 0 नियंत्रित संज्ञा, 1 मुख्य नोंद, 3 भौतिक वर्णन, 4 माला, 5 टिपा आणि 6 विषय. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 30. FRBR प्रारूपातील माहिती संचाचा वापर कशासाठी करतात? FRBR प्रारूपातील माहिती संचाचा वापर कशासाठी करतात? त्याचा आन्सर आहे ए शोधणे, ओळखणे, निवडणे आणि प्राप्त करणे. शोधणे, ओळखणे, निवडणे आणि प्राप्त करणे. FRBR मध्ये FRBR ही इफ्लानी सुरुवात केली होती. 1998 साली इफ्लानी ही सुरुवात केली होती. आणि त्याच्यामध्ये जे काही घटक होते ते कोणत्या माहिती संचाचा वापर केला जात होता, तर शोधणे, ओळखणे, निवडणे आणि प्राप्त करणे. FRBR ची सुरुवात ही 1998 साली झाली होती. FRBR ची सुरुवात 1998 साली झाली होती आणि त्यामध्ये शोधणे, ओळखणे, निवडणे आणि प्राप्त करणे या माहिती संचाचा वापर केला जात होता. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 31. टिंबटिंब हा मार्क नोंदीच्या संरचनेतील दुसरा घटक आहे. टिंबटिंब हा मार्क नोंदीच्या संरचनेतील दुसरा घटक आहे. त्याचा आन्सर आहे सी डिरेक्टरी. डिरेक्टरी हा मार्क नोंदीच्या संरचनेतील दुसरा घटक आहे. डिरेक्टरी हा मार्क नोंदीच्या संरचनेतील दुसरा घटक आहे. तर पहिला कोणता आहे, लीडर. लीडर हा काय आहे, पहिला. हे देखील लक्षात ठेवा. मार्क नोंदीच्या संरचनेतील पहिला घटक कोणता, लीडर. आणि दुसरा घटक कोणता आहे, डिरेक्टरी. डिरेक्टरी हा काय आहे, दुसरा. तिसरा कोणता आहे, व्हेरिएबल फील्ड. आणि चौथा कोणता आहे, फिक्स फील्ड. फिक्स फील्ड हा काय आहे, चौथा घटक आहे. पहिला कोणता आहे, लीडर. दुसरा डिरेक्टरी. तिसरा व्हेरिएबल फील्ड आणि चौथा फिक्स फील्ड. त्याच्यामुळे नीट लक्षात ठेवा. हे चारही क्वेश्चनची तयारी करून घ्या की तुम्ही पहिला घटक कोणता, दुसरा घटक कोणता, तिसरा कोणता आणि चौथा कोणता. आणि आन्सर काय आहे, जे क्वेश्चन विचारलाय त्याचा आन्सर आहे डिरेक्टरी. मार्क नोंदीच्या संरचनेतील दुसरा घटक कोणता आहे, डिरेक्टरी हा आहे. पहिला कोणता आहे, लीडर. दुसरा डिरेक्टरी. तिसरा व्हेरिएबल फील्ड आणि चौथा फिक्स फील्ड. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 32. यामध्ये देखील आपल्याला जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत. तर त्याचा आन्सर आहे डी. त्याचा आन्सर आहे डी. फ्युजन, ॲस्ट्रोफिजिक्स, फिजन,
मेटाफिजिक्स, क्लस्टर इंडॉलॉजी आणि ह्युमॅनिटीज अल्गोमरेशन ह्युमॅनिटीज. फ्युजन ॲस्ट्रोफिजिक्स, फ्युजन मेटाफिजिक्स, क्लस्टर इंडॉलॉजी आणि अल्गोमरेशन ह्युमॅनिटीज. पुन्हा एकदा सांगते. फ्युजन ॲस्ट्रोफिजिक्स, फ्युजन मेटाफिजिक्स, क्लस्टर इंडॉलॉजी आणि अल्गोमरेशन ह्युमॅनिटीज. हा पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, नीट लक्ष द्या. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 33. वर्डनेट हे काय आहे? क्वेश्चन नंबर 33. वर्डनेट हे काय आहे? तर त्याचा आन्सर आहे डी. वर्डनेट हे काय आहे? वर्डनेट हे एक ऑन्टॉलॉजी आहे. काय आहे? ऑन्टॉलॉजी. वर्डनेट हे ऑन्टॉलॉजी आहे. वर्डनेट काय आहे? ऑन्टॉलॉजी आहे. तर अजून एक क्वेश्चन आला होता, ऑन्टॉलॉजीमध्ये काय असतं? तर ऑन्टॉलॉजीमध्ये संज्ञाची पायरीबद्ध यादी असते. काय असते? संज्ञांची पायरीबद्ध यादी असते. 2 क्वेश्चनची तयारी झाली. वर्डनेट हे काय आहे? वर्डनेट हे ऑन्टॉलॉजी आहे. आणि वर्डनेटमध्ये ऑन्टॉलॉजीमध्ये काय असतं? तर ऑन्टॉलॉजीमध्ये संज्ञांची पायरीबद्ध यादी असते. ऑन्टॉलॉजीमध्ये संज्ञांची पायरीबद्ध यादी असते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 34. खालील घटकांची त्यांच्या निर्मिती वर्षानुसार रचना करा. काय करायचंय? खालील घटकांची त्यांच्या निर्मिती वर्षानुसार रचना करा. तर आपण याच्यामध्ये आन्सर कोणता आहे बघण्यापेक्षा कधी कोणत्या गोष्टीची सुरुवात कधी झालेली आहे ते पाहूया आधी आपण. रूल्स फॉर डिक्शनरी कॅटलॉग. रूल्स फॉर डिक्शनरी कॅटलॉग हे CA कटर यांनी कधी काढलं होतं? 1876. त्याच्यानंतर ALA कोड. ALA कोडची स्थापना कधी झाली होती? 1949. FRBR मगाशीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे FRBR. FRBR कधी काढलं होतं? तर 1998. 1998. आणि AACR फर्स्ट. AACR फर्स्ट कधी काढलं होतं? 1967. पुन्हा एकदा सांगते. रूल्स फॉर डिक्शनरी कॅटलॉग 1876. ALA कोड 1949. FRBR 1998 आणि AACR फर्स्ट 1967. म्हणजे पहिल्यांदा काय येणार? मग पहिलं येणार, त्याच्यानंतर दुसरं, त्याच्यानंतर तिसरं, त्याच्यानंतर चौथं आणि त्याच्यानंतर काय येणार आहे? तिसरं येणार आहे. म्हणजेच आन्सर नंबर सी येणार. आन्सर नंबर काय? सी. त्याचा आन्सर काय येणार? सी. आन्सर नंबर सी. पहिल्यांदा काय येणार आहे? रूल्स फॉर डिक्शनरी कॅटलॉग 1876. त्याच्यानंतर ALA कोड 1949. त्याच्यानंतर D AACR फर्स्ट 1967 आणि C FRBR 1998. त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर 34 चा आन्सर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 35. ग्रंथाचे वर्गीकरण करण्यासाठी ग्रंथाचे क्वेश्चन नंबर 35. ग्रंथाचे वर्गीकरण करण्यासाठी प्रथम प्रकाशन वर्ष आणि पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन वर्ष या 2 वैशिष्ट्यांचा एकापाठोपाठ वापर करता येणार नाही हे शिफारस करणारे सूत्र कोणते? त्याचा आन्सर आहे बी. सहगामित्व सूत्र. आन्सर आहे बी. सहगामित्व सूत्र. हे कशा प्रकारचं सूत्र आहे? तर आपण पहिल्यांदा काय करायचं? प्रथम प्रकाशन वर्ष घ्यायचं आणि पहिल्या आवृत्तीचं प्रकाशन वर्ष, या दोन्ही वैशिष्ट्यांचा एकापाठोपाठ जो
वापर असतो तो करता येणार नाही. असं कोणतं शिफारस करणारं सूत्र आहे तर सहगामित्व सूत्र. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 36. जोड्या लावायला सांगितलेला आहे. याच्यामध्ये देखील आपल्याला की शृंखला निर्देशन कोणाचं आहे, कोणी विकसित केलेलं आहे. त्याचा आन्सर आहे क. सी आन्सर आहे. शृंखला निर्देशन हे केलेलं आहे कोणी, याचा आन्सर आहे सी. शृंखला निर्देशन एस.आर. रंगनाथन, प्रेसी, डेरिक ऑस्टिन, पॉप्सी, भट्टाचार्य. युनिटम निर्देशन मार्टिवर टॉब. पुन्हा एकदा सांगते. शृंखला निर्देशन रंगनाथन, प्रेसी, डेरिक ऑस्टिन, पॉप्सी, जी भट्टाचार्य. युनिटम निर्देशन मार्टिवर टॉब. याचा आन्सर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 37. ओपनिंग, ओरिएंटेशन आणि कन्सोलिडेशन या 3 प्रमुख प्रक्रिया माहिती शोध वर्तनाच्या कोणत्या प्रारूपामध्ये स्पष्ट केल्या आहेत? ओपनिंग, ओरिएंटेशन आणि कन्सोलिडेशन या 3 प्रमुख प्रक्रिया माहिती शोध वर्तनाच्या कोणत्या वर्तनाच्या? माहिती शोधाच्या वर्तनाच्या कोणत्या प्रारूपामध्ये स्पष्ट केलेल्या आहेत? त्याचा आन्सर आहे सी. फॉस्टरचे नॉन लिनियर प्रारूप. आन्सर आहे सी. फॉस्टरचे नॉन लिनियर प्रारूप. काय केले होते त्यांनी? कोणत्या 3 प्रमुख प्रक्रिया काढल्या होत्या तर ओपनिंग, ओरिएंटेशन आणि कन्सोलिडेशन या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. फॉस्टरचे नॉन लिनियर प्रारूपामध्ये कोणत्या 3 प्रक्रिया होत्या? ओपनिंग, ओरिएंटेशन आणि कन्सोलिडेशन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 38. कोणत्या निर्देशन पद्धतीत विषय, घटक, भाग, गुणधर्म, प्रक्रिया असा क्रम सुचवलेला आहे? क्वेश्चन काय आहे पुन्हा एकदा वाचा. विषय, घटक, भाग आणि गुणधर्म आणि प्रक्रिया असा क्रम, हा एक सिक्वेन्सनुसार जो क्रम आहे तो कोणत्या निर्देशन पद्धतीत सुचवलेला आहे? त्याचा आन्सर आहे बी. पॉप्सी. पॉप्सी या निर्देशन पद्धतीमध्ये विषय, घटक, भाग, गुणधर्म आणि प्रक्रिया असा क्रम सुचवलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 39. कोणती शोध व्यूहरचना उच्च प्रिसिजन कडून उच्च रिकॉल कडे घेऊन जाते? काय प्रश्न आहे? कोणती शोध व्यूहरचना उच्च प्रिसिजन कडून उच्च रिकॉल कडे घेऊन जाते? म्हणजेच अनावश्यक माहितीकडून आवश्यक माहितीकडे कोणती शोध व्यूहरचना घेऊन जाते? त्याचा आन्सर आहे बी. सायटेशन, पर्ल गोईंग. त्याचा आन्सर आहे बी. सायटेशन, पर्ल ग्रोईंग. ही शोध व्यूहरचना काय करते तर उच्च प्रिसिजन कडून उच्च रिकॉल कडे घेऊन जाते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 40. सिस्टमॅटिक इंडेक्सिंग या ग्रंथाचा लेखक कोण आहे? सिस्टमॅटिक इंडेक्सिंग या ग्रंथाचा लेखक कोण आहे? त्याचं पण आन्सर आहे बी. जे कैसर. कैसर यांचं कोणतं होतं? सिस्टमॅटिक इंडेक्सिंग होतं. आणि ही कधी काढलं होतं तर 1911. कैसर सिस्टमॅटिक इंडेक्सिंग जे कैसर 1911. सिस्टमॅटिक इंडेक्सिंग जे कैसर 1911. मग कोट्स यांची कोणती होती? अजून एक क्वेश्चन आपण याच्यापासून एका क्वेश्चनचा अभ्यास करू शकतो. ई.जे. कोट्स यांची कोणती होती तर सब्जेक्ट इंडेक्सिंग होती. ई.जे. कोट्सची कोणती होती? सब्जेक्ट इंडेक्सिंग होती. सब्जेक्ट इंडेक्सिंग कोणाची होती? ई.जे. कोट्स यांची होती. आणि सिस्टमॅटिक इंडेक्सिंग कोणाची आहे? जे कैसर 1911. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 41. टिंबटिंब हे थिसॉरस मधील हायरार्चिकल रिलेशनशिप दर्शवते. कोणतं तर त्याचं आन्सर आहे डी. बीटी आणि एनटी. आन्सर आहे डी.
BT आणि NT. काय विचारले? कोणतं रिलेशनशिप? हायरार्चिकल रिलेशनशिप कोणतं गोष्टी दर्शवतात? त्याचा आन्सर आहे D, BT आणि NT. हे काय करतात? हायरार्चिकल रिलेशनशिप दर्शवतात. हायरार्चिकल म्हणजे काय? कमी जास्त व्याप्ती, कमी जास्त व्याप्तीचे रिलेशनशिप. तर समान असेल तर काय करतात मग? यूज आणि UF. यूज आणि UF कशासाठी वापरतात? तर समान दर्शक जे संबंध आहे यावर देखील क्वेश्चन आलेला आहे. समान दर्शक संबंधासाठी काय वापरतात? यूज आणि UF. आणि संबंध दर्शकसाठी काय वापरतात? RT. याच्यामध्ये 3 क्वेश्चन लक्षात ठेवा. हायरार्चिकल रिलेशनशिपसाठी काय वापरतात? BT आणि NT. यूज आणि UF कशासाठी वापरतात? समान दर्शक रिलेशनशिपसाठी. आणि RT कशासाठी वापरतात? तर संबंध दर्शक रिलेशनशिपसाठी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 42. माहिती प्रतिप्राप्तीचे कोणते प्रारूप भाषा आणि कृत्रिम भाषांच्या गुणधर्माचा अभ्यास करते? माहिती प्रतिप्राप्तीचे कोणते प्रारूप भाषा आणि कृत्रिम भाषांच्या गुणधर्मांचा अभ्यास करते? तर त्याचा आन्सर आहे D, भाषाशास्त्रीय प्रारूप. काय आन्सर? D. कोणता प्रारूप काय करतात? कृत्रिम भाषांच्या गुणधर्माचा अभ्यास करणारं कोणतं प्रारूप आहे? तर भाषाशास्त्रीय प्रारूप. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 43. वेब ऑफ नॉलेज ही सेवा कोण पुरवते? क्वेश्चन नंबर 43. वेब ऑफ नॉलेज ही सेवा कोण पुरवते? त्याचा आन्सर आहे D, थॉम्सन ISI. त्याचा आन्सर आहे D, थॉम्सन ISI. ही सेवा कोण पुरवतं? वेब ऑफ नॉलेज ISI, थॉम्सन ISI ही सेवा पुरवतं. हा देखील क्वेश्चन आलेला आहे. क्वेश्चन महत्त्वाचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 44. खालीलपैकी कोणते सूचीय नेटवर्क नाही? काय विचारलेलं आहे? नाही विचारलेलं आहे. कोणती सूचीय नेटवर्क नाही? जर आहे विचारलं असतं तर वेगळी गोष्ट होती. त्याने विचारलंय नाही, तर त्याचा आन्सर आहे D, AG कॅनडा. आन्सर आहे D, AG कॅनडा. AG कॅनडा हे काय आहे? सूचीय नेटवर्क नाहीये. मग जर असं विचारलं असतं की खालीलपैकी कोणते सूचीय नेटवर्क आहेत, तर त्याचं आन्सर आलं असतं A, B आणि C करेक्ट. याचा अर्थ OCLC, ISO, CAS हे काय आहेत? सूचीय नेटवर्क आहेत, परंतु AG कॅनडा हे सूचीय नेटवर्क नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 45. टिंबटिंब या शैली पुस्तिकेनुसार ग्रंथनामानंतर लगेच गोल कंसामध्ये त्याच्या आवृत्तीची नोंद केलेली जाते. कोणत्या शैली पुस्तिकेनुसार ग्रंथनाम लिहिलं जातं आणि लगेच गोल कंसामध्ये काय केलं जातं? आवृत्ती लिहिली जाते. तर त्याचा आन्सर आहे C, अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन APA. त्याचा शॉर्ट फॉर्म काय आहे? APA, अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन. या शैली पुस्तिकेनुसार ग्रंथनामानंतर लगेच गोल कंसामध्ये त्याच्या आवृत्तीची नोंद केली जाते. तर APA ही शैली पुस्तिकेची सुरुवात प्रकाशित कधी झाली होती? तर 1984 रोजी काय झाली होती? APA ही शैली पुस्तिका प्रकाशित झालेली होती. नीट लक्षात ठेवा की ग्रंथनामानंतर लगेच गोल कंसामध्ये APA शैली पुस्तिकानुसार नोंद केली जाते. APA, अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन, 1984. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 46. त्याच्यामध्ये देखील आपल्याला जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत. तर आधी आपण जोड्या लावूयात म्हणजे आपल्याला आन्सर काय आहे ते कळेल. इंट्रोडक्शन टू रेफरन्स वर्क. तर त्यांचा आन्सर आहे WA कांटज. त्याचा आन्सर आहे इंट्रोडक्शन टू रेफरन्स वर्क. त्याचा आन्सर आहे WA कांटज. डॉक्युमेंटेशन अँड इन्फॉर्मेशन. त्याचा आन्सर आहे B गुहा. युनिव्हर्सिटीज लायब्ररीज फॉर डेव्हलपिंग कंट्रीज. त्याचा आन्सर आहे MA गेलफ्रेंड. आणि डॉक्युमेंटेशन अँड इट्स फॅक्ट्स.
त्याचा आन्सर आहे SR रंगनाथन. पुन्हा सांगते, इंट्रोडक्शन टू रेफरन्स वर्क WA कांटच, डॉक्युमेंटेशन अँड इन्फॉर्मेशन B गुहा, युनिव्हर्सिटी लायब्ररीज फॉर डेव्हलपिंग कंट्रीज MA गेलफ्रेंड, डॉक्युमेंटेशन अँड इट्स फॅसेट, त्याचा आन्सर आहे SR रंगनाथन. तर याचा आन्सर काय येणार? आन्सर नंबर A. B, A, D आणि C. क्वेश्चन नंबर 46 चा आन्सर आहे A, B, A, D आणि C. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 47. FRBRच्या दुसऱ्या गटामध्ये कशाचा समावेश होतो? FRBRच्या दुसऱ्या गटामध्ये कशाचा होतो? तर आन्सर आहे B, व्यक्ती आणि समिष्टी संस्था. FRBRच्या दुसऱ्या गटामध्ये व्यक्ती आणि समिष्टी संस्था यांचा समावेश होतो. FRBRची सुरुवात कधी झाली होती? 1998 साली झालेली होती. कोणी केली होती? इफ्लाने सुरुवात केलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 48. जोड्या लावायला सांगितल्या त्याच्यामध्ये देखील आपल्याला. त्याचा आन्सर आहे C. इंडेक्स इंजिनिअरिंग सायन्सेस. इंडेक्स इंजिनिअरिंग सायन्सेस. फोर्सा ॲस्ट्रोफिजिक्स. फोर्सा ॲस्ट्रोफिजिक्स. इनिस न्यूक्लिअर फिजिक्स आणि एरिक एज्युकेशन. आन्सर आहे C, A, D, B and C. इंडेक्स इंजिनिअरिंग सायन्सेस, फोर्सा ॲस्ट्रोफिजिक्स, इनिस न्यूक्लिअर फिजिक्स आणि एरिक एज्युकेशन. क्वेश्चन नंबर 48 चा आन्सर आहे C, A, D, B and C. व्यवस्थित लक्ष द्या. इंडेक्स इंजिनिअरिंग सायन्सेस, फोर्सा ॲस्ट्रोफिजिक्स, इनिक्स न्यूक्लिअर फिजिक्स आणि एरिक एज्युकेशन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 49. टेक्सास कंट्री बाय विल्यम नेल्सन अँड अदर्स या ध्वनिमुद्रिकेची नोंद AACR2 नुसार कशी केली जाईल? कशानुसार विचारलेलं आहे? कॅटलॉगिंग करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे AACR2 आणि दुसरी CCC, क्लासिफाईड कॅटलॉग कोड. आणि 1934 साली झाली याची सुरुवात. CCC, क्लासिफाईड कॅटलॉग कोड. आणि हे काय आहे? AACR2ची फर्स्ट आवृत्ती 1967 साली झाली होती आणि त्याचा फुल फॉर्म अँग्लो अमेरिकन कॅटलॉगिंग रूल्स 2. तर त्याचं आन्सर काय येणार? कशी नोंद केली जाईल? या दोन्ही मुद्रिकेची नोंद कशी केली जाईल असं त्यांनी विचारलं होतं. तर त्याचा आन्सर आहे B, टेक्सास कंट्री / विल्यम नेल्सन ... एसेट्रा. म्हणजेच काय सांगितलेलं आहे? बाय विचारलेलं आहे ना. टेक्सास कंट्री ही कोणी विचारलं होतं. मग या दोन्ही मुद्रिकेची नोंद टेक्सास कंट्री हे काय असं झाले? एक ग्रंथनाम झालं. आणि विल्यम नेल्सन हे काय झालं? हे उत्तरदायित्व विषयक विधान आहे. त्याच्यामुळे याची नोंद अशा प्रकारे केली जाते. क्वेश्चन नंबर 49 आन्सर आहे B. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 50. क्वेश्चन नंबर 50. टेलिस्कोपिंग ॲरे कोणत्या सूत्राचे पालन करतो? त्याचा आन्सर आहे C, लॉ ऑफ पर्शिमनी. आन्सर आहे C, लॉ ऑफ पर्शिमनी. आणि त्याच्यानंतर जो सेकंड आहे लॉ ऑफ ऑस्मोसिस, हे कशासाठी केलं जातं? तर स्थलांतरण आणि पुनर्वर्गीकरणासाठी ही संकल्पना वापरली जाते. लॉ ऑफ ऑस्मोसिस हे देखील आलेला आहे क्वेश्चन, म्हणून लक्षात ठेवा. लॉ ऑफ ऑस्मोसिस ही स्थलांतर आणि पुनर्वर्गीकरणासाठी ही प्रक्रिया वापरली जाते. तर क्वेश्चन काय विचारला होता? टेलिस्कोपिंग ॲरे कोणत्या सूत्राचे पालन करतो? आन्सर आहे C, लॉ ऑफ पर्शिमनी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 51. प्रतिगमन वक्ररेषा म्हणजे? प्रतिगमन वक्ररेषा म्हणजे त्याचा आन्सर आहे A,
दोन चलामधील गणित संबंध दर्शवणारे प्रारूप. प्रतिगमन वक्ररेषा म्हणजे काय? दोन चलामधील गणित संबंध दर्शवणारे प्रारूप म्हणजेच काय? तर प्रतिगमन वक्ररेषा. आन्सर नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 52. वर्गीकरण पद्धतीतील युक्त्या खालीलपैकी कशासाठी उपयुक्त ठरत नाहीत? वर्गीकरण पद्धतीमध्ये ज्या काही युक्त्या वापरल्या जातात तर त्या कशासाठी उपयुक्त ठरत नाहीत? तर त्याचा आन्सर आहे सी, वाचकांची गरज पूर्ण करण्यासाठी. त्याचा आन्सर आहे सी, वाचकांची गरज पूर्ण करण्यासाठी. ज्या काही युक्त्या ठरवल्या जातात वर्गीकरण पद्धतीमध्ये त्या वाचकांच्या गरज पूर्ण करण्यासाठी काही ठरत नाहीत, उपयुक्त ठरल्या जात नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 53. खालीलपैकी कोणता प्राथमिक प्रलेख आहेत? मी तुम्हाला याआधी देखील सांगितले आहे प्रलेखाचे 3 प्रकार आहेत, प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक. त्याचबरोबर अजून काढलेले आहेत रंगनाथन यांनी काढलेली प्रलेखाची वर्गवारी 4 गटामध्ये केली होती. पारंपरिक, पारंपरिक, नवपारंपरिक आणि मेटा प्रलेख अशा प्रकारे केली होती. कोणी केली होती? तर रंगनाथन यांनी. आणि डेनिस ग्रोगन यांनी काय 3 प्रकारे केली होती? प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक प्रलेख. त्यातलंच काय सांगितलं क्वेश्चन विचारलेला आहे, खालीलपैकी कोणता प्राथमिक प्रलेख आहे? तर त्याचा आन्सर आहे ए, नेचर. नेचर हा काय आहे? प्राथमिक प्रलेख आहे. तर केमिकल ॲब्स्ट्रॅक्ट हे काय आहे? द्वितीयक प्रलेख आहे. केमिकल ॲब्स्ट्रॅक्ट द्वितीयक प्रलेख आहे. क्वेश्चन नंबर 54. प्राथमिक साधने, विधान ए मध्ये सांगितले प्राथमिक साधने सर्वात अधिकृत माहिती पुरवतात. कारण त्याचं रिझन दिलेलं आहे, शोधाच्या दृष्टीने प्राथमिक साधने खूप विस्कळीत असतात. त्याचा आन्सर आहे बी. ए आणि आर सत्य आहेत, पण ए हे आर चे बरोबर स्पष्टीकरण नाही. काय विचारले? दोन्ही बरोबर आहे. आन्सर काय दिले त्यांनी? बी. ए आणि बी ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहे, पण ए आर चे काय नाहीये? बरोबर स्पष्टीकरण नाही. का नाहीये? तर काय सांगितले त्यांनी? प्राथमिक साधने सर्वात अधिकृत माहिती पुरवतात. हो, बरोबर आहे, प्राथमिक साधने अधिकृत माहिती पुरवतात आणि शोधाच्या दृष्टीने प्राथमिक साधने खूप विस्कळीत असतात. हे त्याचं कारण नाहीये ना. अधिकृत माहिती पुरवतात म्हणून काही ते शोधाच्या दृष्टीने विस्कळीत असू शकतातच असं नाही, म्हणून ह्याचं स्पष्टीकरण बरोबर नाही असं सांगितलेलं आहे. आन्सर आहे बी. आन्सर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 55. लेक्झिकोग्राफी ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? लेक्झिकोग्राफी ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? त्याचा आन्सर आहे ए, शब्दकोश तयार करणे. शब्दकोश तयार करण्याशी संबंधित लेक्झिकोग्राफी ही संज्ञा आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 56. लक्ष गटातील प्रत्येक सदस्याला नमुना म्हणून निवडले जाण्याची समान संधी असणाऱ्या नमुना निवड पद्धतीला टिंब असे म्हणतात. आन्सर आहे ए, संभाव्यता नमुना निवड. याच्या आधी पण असा क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यामध्ये काय होतं? स्वयंस्मृतीने किंवा काही जे उपलब्ध आहेत त्यातीलच निवडला जातो, त्याला सोयीस्कर नमुना निवड पद्धत असे म्हणतात. आणि असं हे इथं असा क्वेश्चन आहे की लक्ष गटातील प्रत्येक सदस्याला नमुना म्हणून निवडले जाण्याची समान संधी दिली जाते. समान संधी असणाऱ्या नमुना निवड पद्धतीला काय म्हणतात? संभाव्यता नमुना निवड. म्हणजे प्रत्येक सदस्य निवडून येऊ शकतो याची संभाव्यता इथं सांगितली जाते, म्हणून याचा आन्सर आहे ए, संभाव्यता नमुना निवड. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 57. युनिव्हर्सिटीज हँडबुक इंडिया कोणी प्रकाशित केले आहे? युनिव्हर्सिटीज हँडबुक इंडिया हे कोणी प्रकाशित केले आहे? त्याचा आन्सर आहे सी, AIU. युनिव्हर्सिटीज हँडबुक कोणी केलेलं आहे? AIU, असोसिएशन ऑफ इंडियन
युनिव्हर्सिटी यांनी युनिव्हर्सिटीज हँडबुक इंडिया हे प्रकाशित केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 58. याच्यामध्ये की देखील आपल्याला काय सांगितलंय, जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत. निस्साट, इन्फॉर्मेशन टुडे आणि टुमारो. निस्केअर, इंडियन सायन्स अब्स्ट्रॅक्ट. डेसीडॉग, DJLIT आणि इन्फॉर्मेशन कन्सॉलिडेशन स्टेट ऑफ दी आर्ट रिपोर्ट. आणि इन्फॉर्मेशन कन्सॉलिडेशन स्टेट ऑफ दी आर्ट रिपोर्ट. आन्सर आहे ए. निस्साट, पुन्हा एकदा सांगते, निस्साट, इन्फॉर्मेशन टुडे टुमारो, निस्साट, निस्केअर, इंडियन सायन्स अब्स्ट्रॅक्ट, डेसीडॉग, DJLIT, इन्फॉर्मेशन कन्सॉलिडेशन स्टेट ऑफ दी आर्ट रिपोर्ट. DJLIT हे काय आहे, एक पीर रिव्ह्यूड ओपन ॲक्सेस जर्नल आहे आणि ते एक द्वैमासिक आहे. 1981 पासून DJLIT हे जे जर्नल आहे ते सुरू झालेलं आहे आणि ते काय आहे, ओपन ॲक्सेस जर्नल आहे, द्वैमासिक आहे आणि ओपन ॲक्सेस आहे. मग त्याचा आन्सर आहे ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 59. दोन भागामध्ये विभागणी करण्याला काय म्हणतात? दोन भागामध्ये विभागणी करण्याला काय म्हणतात? तर दोन भागामध्ये विभागणी करण्याला काय म्हणतात? डिकोटॉमी असे म्हणतात. दोन भागामध्ये विभागणी करण्याला डिकोटॉमी असे म्हणतात. त्याच्यानंतर हा देखील क्वेश्चन आलेला आहे, जे त्याच्यामध्ये सब दिलेला आहे, पॉइंट पर्याय दिलेला आहे. पॉलिकोटॉमी, सी जो पर्याय दिला आहे ते कशासाठी असतं? अनेक भागामध्ये विभाजन करण्यासाठी असतं. अनेक भागामध्ये विभाजन करण्याला काय म्हणतात? तर पॉलिकोटॉमी असे म्हणतात. आणि दोन भागामध्ये विभाजन करण्याला काय म्हणतात? डिकोटॉमी. आणि अनेक भागामध्ये विभाजन करण्याला पॉलिकोटॉमी असे म्हणतात. दोन क्वेश्चनची ती तुमची तयारी झाली. असा जर क्वेश्चन आला की अनेक भागामध्ये विभागणी करण्याला काय म्हणतात, तर त्याचा आन्सर येईल पॉलिकोटॉमी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 16. कोणत्या दोन संस्थांच्या एकत्रीकरणाद्वारे निस्केअरची निर्मिती झाली आहे? कोणत्या दोन संस्थांच्या एकत्रीकरणाद्वारे निस्केअरची निर्मिती झालेली आहे? त्याचा आन्सर आहे ए. निस्कॉम आणि इन्सडॉक या दोन्ही संस्थांद्वारे कशाची निर्मिती झाली आहे? निस्केअरची निर्मिती झाली. या दोन संस्थांच्या एकत्रीकरणाद्वारे निस्केअरची निर्मिती झालेली आहे. कोणत्या? तर निस्कॉम आणि इन्सडॉक या दोन संस्थांच्या एकत्रीकरणाद्वारे निस्केअरची निर्मिती झालेली आहे. आन्सर ए. अजून एक तुम्हाला सांगते, युनिसिस्ट. युनिसिस्टची पण निर्मिती दोन संस्थेच्या आधारे झालेली आहे. तर कोणत्या? तर युनेस्को आणि ICSU. युनेस्को आणि ICSU या दोन्ही संस्थांच्या, या दोघांचं मिळून काय झालं होतं? युनिसिस्ट तयार झालं होतं. कोणतं? युनेस्को प्लस ICSU इज इक्वल टू युनिसिस्ट. आणि इथं क्वेश्चन काय आहे? निस्केअरची निर्मिती कशी झाली? तर निस्कॉम प्लस इन्सडॉक या दोघांचं मिळून काय तयार झालेलं आहे? निस्केअर. निस्केअरची स्थापना कधी झालेली आहे? 2002. निस्केअरची स्थापना कधी झालेली आहे? 2002. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 61. बौद्धिक संपदा अधिकाराबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणती संस्था कार्य करत आहे? त्याचा आन्सर आहे ए. WIPO. WIPOचा फुल फॉर्म काय आहे? वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. काय आहे फुल फॉर्म? वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. त्याची स्थापना 1967 साली झालेली आहे. विपोची स्थापना 1967 साली झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 62. ग्रंथालय प्रशासनाने सुसंगतता आणि एकवाक्यता साध्य करावी या विचाराला व्यवस्थापनाचे कोणते तत्व पुष्टी देते? त्याचा आन्सर आहे सी. इस्पिरिट दी क्रॉप्स. हे तत्व कोशाला पुष्टी देते? तर एकवाक्यता आणि ग्रंथालय प्रशासनामध्ये काय असली पाहिजे? सुसंगतता असली पाहिजे. इस्पिरिट दिस क्रॉप्स हे कोणाचं होतं? हेनरी फ्यॉल यांनी काढलेलं आहे. आणि त्याचं इस्पिरिट दिस क्रॉप्स म्हणजेच काय? अधिकारातील एकवाक्यता. अधिकारातील
एक वाक्यता आणि कुणी काढलेलं आहे? हेनरी फ्यॉल यांनी काढलेलं आहे. हेनरी फ्यॉल यांनी काढलेलं आहे. इस्पिरिट दिस क्रॉप्स, हेनरी फ्यॉल. इस्पिरिट दिस क्रॉप्स म्हणजेच अधिकारातील एक वाक्यता. क्वेश्चन नंबर 63. बायोटेक्नॉलॉजी हे कशाचे उदाहरण आहे? बायोटेक्नॉलॉजी हे फ्युजन. आन्सर नंबर बी, फ्युजन चे उदाहरण आहे. बायोटेक्नॉलॉजी हे फ्युजनचे उदाहरण आहे. बायोटेक्नॉलॉजी हे कशाचे उदाहरण आहे? फ्युजनचे उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 64. डीडीसीची देखभाल कोण करते? डीडीसीची देखभाल कोण करते? त्याचा आन्सर आहे सी, OCLC. डीडीसीची देखभाल कोण करते? OCLC करते. तर यूडीसीची कोण करतं? यूडीसीची कोण करतं? तर FID किंवा आता यूडीसीची पुन्हा चेंजेस झालेले आहेत. यूडीसी कन्सोर्टियम्सकडे सुद्धा ती दिले गेले आहेत. तर काय क्वेश्चन होता? डीडीसीची देखभाल कोण करतं? त्याचा आन्सर आहे OCLC, सी. तर यूडीसीची FID देखभाल करत आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 65. योग्य क्रम ओळखायला सांगितलेला आहे. त्याचा आन्सर आहे सी. हा क्रम बरोबर आहे. पूर्वानुमान, स्वयंसिद्ध तत्व, सिद्धांत आणि तत्व. आधी काय करावं लागतं? आपल्याला पूर्वानुमान म्हणजे काय? पूर्वज्ञान आपल्याला काय आहे ते महत्त्वाचं आहे. नंतर स्वयंसिद्ध तत्व, आपल्याला एखादं तत्व गृहीत धरावं लागतं. त्याच्यानंतर एखादा सिद्धांत मांडावा लागतो आणि त्यानुसार काय करावं लागतं? तत्व तयार करावं लागतं. त्याचा आन्सर आहे सी, पूर्वानुमान, स्वयंसिद्ध तत्व, सिद्धांत, तत्व. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 66. ॲनल्स ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन स्टडीज हे नियतकालिक टिंबटिंब प्रकाशित करते. त्याचा आन्सर आहे सी, निस्कियर. निस्कियरची स्थापना 2002. याच्या आधी देखील आत्ताच क्वेश्चन आलेला आपण पाहिला होता. याच्यावर क्वेश्चन आला होता की कोणत्या दोन संस्थांच्या एकत्रीकरणाद्वारे निस्कियरची स्थापना झाली? त्याचा आन्सर होतं निस्कॉम प्लस इन्सडॉक. या दोन संस्थेच्या एकत्रीकरणाद्वारे निस्कियरची स्थापना झाली. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 67. टिंबटिंब यांनी इनविजिबल कॉलेज ही संकल्पना पहिल्यांदा वापरली होती. त्याचा आन्सर आहे ए, डेरेक डी सोला प्राइस यांनी काय केलं होतं? इनविजिबल कॉलेज ही संकल्पना पहिल्यांदा वापरली होती. तर इनविजिबल कॉलेज हे कशामध्ये मोडतं? तर अनौपचारिक चॅनल्समध्ये इनविजिबल कॉलेज हे मोडतं. आणि संकल्पना कोणी काढली होती? डेरेक डी सोला प्राइस यांनी काढलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 68. वेब 2.0 मध्ये टॅगिंगला टिंबटिंब म्हणतात. वेब 2.0 मध्ये टॅगिंगला काय म्हणतात? फॉक्सोनॉमी असे म्हणतात. आन्सर नंबर डी, फॉक्सोनॉमी. वेब 2.0 मध्ये टॅगिंगला फॉक्सोनॉमी असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 69. 1994च्या महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार टिंबटिंब हे विद्यापीठ ग्रंथालय समितीचे सदस्य सचिव असतात. 1994चा जो महाराष्ट्र विद्यापीठ कायदा होता त्या कायद्यानुसार ग्रंथपाल हे काय असतात? विद्यापीठ ग्रंथालय समितीचे सदस्य सचिव असतात. विद्यापीठ ग्रंथालय समितीचे सदस्य सचिव कोण असतात? तर ग्रंथपाल हे असतात. म्हणजेच 1994च्या महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार ग्रंथपाल हे विद्यापीठ ग्रंथालय समितीचे सदस्य सचिव असतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 70. टिंबटिंब हे निर्देशनाचे साधन नाही. तर त्याचा आन्सर आहे बी, रॉजेट थिसॉरस हे काय नाही आहे? निर्देशनाचे साधन नाही. तर मेश, मायक्रोथिसॉरस, टेस्ट हे काय असू शकतं? निर्देशनाचे साधनं आहेत. परंतु रॉजेट थिसॉरस हे काय आहे? निर्देशनाचे साधन नाही. म्हणून क्वेश्चन व्यवस्थित वाचा. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 71. ग्रंथालय शास्त्रातील
भारतातील पहिली PhD टिंबटिंब यांना प्रदान करण्यात आली होती? ग्रंथालय शास्त्रातील भारतातील पहिली PhD टिंबटिंब यांना प्रदान करण्यात आली होती. त्याचा आन्सर आहे बी. DB कृष्णराव यांना पहिली PhD देण्यात आली होती. 1957 साली देण्यात आली होती. कोणाला देण्यात आली होती? DB कृष्णराव यांना देण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 72. कोणत्या सेवेमध्ये प्रतिसाद यंत्रणा समाविष्ट आहे? कोणत्या सेवेमध्ये प्रतिसाद यंत्रणा समाविष्ट आहे? तर त्याचा आन्सर आहे सी. SDI. SDI सेवेचे 4 घटक आहेत. त्यातलाच प्रतिसाद हा देखील घटक आहे. म्हणून प्रतिसाद नंतर काय येतं? सुधारणा. त्याच्यामुळे SDI मध्येच काय असतं? SDI चा फुल फॉर्म काय आहे? सिलेक्टिव्ह डिसेमिनेशन सर्व्हिस. याचा विकास 1958 साली HP लून यांनी केला होता. SDI चा 1958 लून यांनी केला होता या संकल्पनेचा विकास. आणि प्रतिसाद यंत्रणा SDI मध्ये समाविष्ट असते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 73. परिभाषा कोशामध्ये टिंबटिंब असते. परिभाषा कोशामध्ये टिंबटिंब असते. तर परिभाषा कोशामध्ये आन्सर आहे डी. तांत्रिक शब्दाची व्याख्यासह यादी असते. काय असतं? परिभाषा कोशामध्ये तांत्रिक शब्दाची व्याख्यासह यादी दिलेली असते. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 74. ग्रंथ निवडीचा मागणी सिद्धांत. ग्रंथ निवडीचा मागणी सिद्धांत कोणी मांडला? काय विचारले? मागणीचा सिद्धांत कोणी मांडला? त्याचा आन्सर आहे ए. मॅककॉल्विन. लिओनेल मॅककॉल्विन यांनी मांडला होता. कधी मांडला होता? 1925 साली मांडला होता. मागणीचा सिद्धांत कोणी मांडला होता? मॅककॉल्विन यांनी 1925 साली मांडला होता. त्याचबरोबर मेलविल डुई आणि SR रंगनाथन यांचे देखील सिद्धांत होते. SR रंगनाथन यांचे पहिले जे आपले ग्रंथालय शास्त्राचे सिद्धांत आहेत त्यातले पहिले 3 सिद्धांत त्यांनी मांडले होते. त्याचबरोबर कमीत कमी खर्चात अधिकाधिक सर्वोत्तम वाचन साहित्य असा सिद्धांत कोणाचा होता? मेलविल डुई यांचा होता. तर ग्रंथ निवडीचा मागणी सिद्धांत कोणी मांडला होता? लिओनेल मॅककॉल्विन यांनी 1925 साली मांडला होता. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 75. वर्गीकरण पद्धतीचा कोणता क्रम उत्क्रांतीदर्शक आहे? त्याचं आन्सर आहे बी. आन्सर आहे त्याचं DDC, EC, UDC, CC आणि BC. मग DDC ची स्थापना कधी झाली होती? 1876. DDC ची स्थापना कधी झाली होती? 1876 साली झाली होती. त्याच्यानंतर EC म्हणजेच एक्सपेन्सिव्ह क्लासिफिकेशन. एक्सपेन्सिव्ह क्लासिफिकेशनची स्थापना कधी झाली होती? 1879 साली झाली होती. त्याच्यानंतर UDC युनिव्हर्सल डेसिमल क्लासिफिकेशन त्याची स्थापना 1905 साली झाली होती. त्याच्यानंतर CC ची स्थापना 1933 साली झाली होती. आणि BC म्हणजेच बिब्लिओग्राफिक क्लासिफिकेशनची स्थापना 1935 साली झालेली होती. पुन्हा सांगते. DDC ड्यू डेसिमल क्लासिफिकेशन 1876. EC एक्सपेन्सिव्ह क्लासिफिकेशन 1879. UDC युनिव्हर्सल डेसिमल क्लासिफिकेशन 1905. CC कोलन क्लासिफिकेशन 1933 आणि BC बिब्लिओग्राफिक क्लासिफिकेशन 1935. यामध्ये मी तुम्हाला सगळ्या ह्याचे फुल फॉर्म देखील सांगितलेले आहेत आणि इयरनुसार सांगितलेले आहे की क्रम कसा ठरलेला आहे हे देखील तुम्ही नोट डाऊन करून पाठ करून ठेवा. याच्यावर देखील आपल्याला सिक्वेन्सनुसार क्रम लावा. हा क्वेश्चन एक तरी आपल्याला सेट आणि नेट या दोन्ही एक्झामला येतोच. आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथेच संपवते. अशीच महत्त्वाची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन असेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करून मी पुन्हा एक छान व्हिडिओ घेऊन येते.
तोपर्यंत जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.